अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही। राज्य सरकारने केंद्राला प्रस्तावच दिलेला नाहीये। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये मोठी माहिती दिली आहे। 2 महिने उलटून गेले तरी हा प्रस्ताव आलेला नाहीये। सरकारला अतिवृष्टीग्रस्तांचा विसर पडलाय की काय असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेलाच नाहीये अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली होती। मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्राला 1,10,000 हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केलेली आहे। यात केंद्राचा वाटा 3,132 कोटी रुपयांचा आहे आणि हा निधी 2 टप्प्यामध्ये राज्याला देण्यात आलेला आहे। सरकार पाठवते प्रस्ताव तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं ते अंतिम करतं। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे चालू असतं की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल। आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाणी झालेली आहे। मागच्या वेळी तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं, रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं। त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल।